आता आम्ही फुटव्यांची संख्या मेजणार आहोत। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16। तर ह्या पद्धतीने खूप छान पद्धतीने फुटवे झालेले आहेत। तर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आम्ही ड्रिपचा डोस ड्रिपमधून लागवड दिलेली आहे। तर ह्या पद्धतीने पूर्ण प्लॉटमध्ये ह्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे। दुसऱ्या ड्रिपच्या डोसमध्ये कोणकोणती लागवड आपण वापरावी आणि ऊसाचे फुटवे वाढवण्यासाठी आपण कोणकोणती लागवड ड्रिपमधून सोडावी ही चर्चा आपण आज करणार आहोत। ड्रिपचे जे होल असतात ते ऊसाच्या जवळ असणं खूप महत्त्वाचं आहे। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत। ड्रिपमधून कोणकोणती लागवड आपण वापरावी, ड्रिपमध्ये आपण पहिला लागवडीचा डोस देत असताना कोणकोणती लागवड आपण वापरावी, पहिला लागवडीचा खताचा डोस कोणता, ही संपूर्ण माहिती तुम्हाला मी दिलेली आहे। तर आज आम्ही ड्रिपमधून दुसरा लागवडीचा डोस आपण ऊस शेतीमध्ये कोणता वापरावा ही माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तर आपण काय करावं, प्रत्येक 10 दिवसाला आपण ड्रिपमधून लागवड सोडावी। तर आपण ड्रिपमधून लागवड सोडला तर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। तर आपण हा टाइम टेबल म्हणजे प्रत्येक 10व्या दिवशी आपण हा टाइम टेबल फॉलो करावा। तर आपण पहिल्यापासून जर प्रत्येक 10 दिवसाला आपण जर लागवड सोडला तर आपल्याला खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। तर ह्या पद्धतीने आपण टाइम टेबल फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे। तर दुसरा लागवडीचा डोस म्हणजे ड्रिपमधून आपण दुसरा लागवडीचा डोस कोणत्या पद्धतीने सोडावा। दुसऱ्या लागवडीच्या डोसमध्ये फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी आम्ही दुसरा लागवडीचा डोस दिलेला आहे। तर फुटव्यांची संख्या जास्त करण्यासाठी ड्रिपमधून आम्ही ह्या ऊसाच्या प्लॉटला 12-61-00 वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर 5 किलो वापरलेला आहे। मॅग्नेशियम सल्फेट 2 किलो वापरलेला आहे। त्यानंतर ॲमिनो ॲसिड 1 लिटर वापरलेला आहे। त्याच्यासोबतच मायक्रो न्यूट्रिएंट अर्धा किलो वापरलेला आहे। तर हे सर्व टॉनिक आम्ही काय केलेलं आहे, 200 लिटर प्लॅस्टिकच्या बॅरलमध्ये घातलेला आहे। त्यानंतर 200 लिटर पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स केलेला आहे। त्यानंतर आम्ही ते ड्रिपला जोडलेलं आहे आणि ड्रिपमधून आम्ही सोडलेलं आहे। तर ह्या पद्धतीने आपण हा फुटव्यांची संख्या जास्त होणारा ड्रिपमधून सोडणारा हा लागवडीचा डोस आपण 20व्या दिवशी द्यावा। तर ह्या पद्धतीने हा डोस जर आपण 20व्या दिवशी दिला तर आपल्या ऊस शेतीमध्ये, आपल्या ऊस लागवडीमध्ये फुटव्यांची संख्या खूप छान पद्धतीने होते। तर आपण बघू शकता खूप छान पद्धतीने फुटवे झालेले आहेत। तर हा ड्रिपचा डोस आम्ही ह्या प्लॉटला 20व्या दिवशी, रोपा लावल्यापासून 20व्या दिवशी हा डोस आम्ही ह्या प्लॉटला दिलेला आहे। तर आपण ह्या पद्धतीने आपली ड्रिप असेल तर आपण ह्या पद्धतीने हा फुटव्यांची संख्या वाढवणारा डोस, ड्रिपचा डोस, ड्रिपची लागवड आपण द्यावी। तर ड्रिपचा टाइम टेबल आपण फॉलो करावा। तर प्रत्येक 10व्या दिवशी आपण ड्रिपचा डोस वापरावा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।